ज्येष्ठ नागरिकांची पहिली प्रथम तक्रार हीच असते, एक तर गुडघे दुखतात आणि दुसरी गोष्ट पोट साफ होत नाही. प्रत्येक मुलाची जी भूक असणार आहे ही वेगवेगळी असणार आहे. थोडंसं गरगरल्यासारखं वाटतं किंवा अनेक गृहिणी असं सांगतात, स्थूल पचनासाठी जसं पित्त लागतं तसंच ते सूक्ष्म पचनासाठी पण लागतं. तर हार्मोनल इम्बॅलन्स हा जो प्रकार आहे, संध्याकाळी जिम केली तर काय होईल? नमस्कार, मी डॉक्टर तुषार कोकाटे. पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं. मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आयुर्वेदातल्या अत्यंत महत्त्वाच्या अशा टिप्स आज या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत. बघा, तुमची प्रकृती कुठलीही असो, मग वात प्रकृती असो, पित्त प्रकृती असो किंवा कफ प्रकृती असो, द्वंद्वज प्रकृती असो किंवा तुम्हाला कुठलाही आजार असो किंवा एखादं लक्षण किंवा तुमच्या तक्रारी कुठल्याही असो, तुमच्या सगळ्यांसाठीच हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. याचं कारण असं आहे की आपल्या शरीरामध्ये 3 दोष असतात आणि हे जे 3 दोष आहेत यांचंच असंतुलन आपल्याला आजाराचं कारण ठरत असतं. म्हणजे समजा आपल्याला एखादी शिंक आलेली असो किंवा अगदी आपल्याला एखादा गंभीर आजार झालेला असो, याच्या पाठीमागे आपल्या शरीरातले हे जे वात पित्त कफ हे 3 दोष आहेत यांचं असंतुलन असतं. आणि म्हणूनच ह्या वात पित्त कफाविषयी अधिकची माहिती असणं, बारीक सारीक माहिती असणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि आयुर्वेदाच्या ह्या एका सूत्रामधून आपल्याला ही बारीक सारीक महत्त्वाची माहिती आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे ज्या काही टिप्स असणार आहेत ह्या अत्यंत महत्त्वाच्या असणार आहेत, सगळ्यांसाठी महत्त्वाच्या असणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक अगदी शेवटपर्यंत पहा. मग आता कोणतं महत्त्वाचं सूत्र आहे ते? तर बघा, आयुर्वेदाने वात पित्त कफ हे 3 दोष आहेत हे सांगून त्याच्यानंतर पुढे असं सांगितलेलं आहे की वयो अहोरात्री भुक्तानाम ते अंत मध्य आदिगह क्रमात. म्हणजे काय? तर हे जे वात पित्त कफ हे जे 3 दोष आहेत ते आपल्या वयाच्या, दिवसाच्या, रात्रीच्या आणि पचनाच्या शेवटी, मध्ये आणि आधी असतात. म्हणजे काय? या सूत्राचा सविस्तर अर्थ आपण बघणार आहोत. सूत्र अत्यंत महत्त्वाचं आहे. यातल्या ज्या टिप्स असणार आहेत ह्या अत्यंत महत्त्वाच्या असणार आहेत. त्यामुळे लक्षपूर्वक व्यवस्थित ऐका. बघा, समजण्याच्या सोयीसाठी आपण कफदोषापासून सुरुवात करूयात. हा कफदोष आपल्या वयाच्या, दिवसाच्या, रात्रीच्या आणि आपल्या पचनाच्या आधी असतो. आता याचा अर्थ काय होतो तर आपण एक एक बघू की आपल्या वयाच्या आधी असतो म्हणजे काय? तर बघा, आपल्या जीवनाचे जर 3 महत्त्वाचे टप्पे आपण बघितले तर एक बाल्यावस्था, मधला जो टप्पा आहे तो युवा अवस्था आणि तिसरा जो टप्पा आहे ती वृद्धावस्था. आता याच्यामध्ये आधीची अवस्था कोणती आहे, सुरुवातीची अवस्था कोणती आहे? तर बाल्यावस्था. तर ह्या बाल्यावस्थेमध्ये आपल्या शरीरामध्ये कफदोषाचं प्राधान्य असतं असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. मग आता याचा आपल्याला काय फायदा? तर बघा, लहान मुलांमध्ये कफदोषाचं प्राधान्य असतं, म्हणूनच ती अगदी गोंडस, अगदी एकदम जे आपण म्हणतो ना की गुटगुटीत दिसतात. ती का दिसतात? कारण त्यांच्या शरीरामध्ये कफदोषाचं प्राधान्य असतं. आता याचा त्यांना जसा फायदा आहे तसाच तोटा पण आहे की त्यांना कफदोषाचे जे काही आजार असतात ते पटकन होण्याची शक्यता असते, वारंवार होण्याची शक्यता असते आणि प्रॅक्टिकली व्यवहारातही तसं दिसतं की सर्दी, खोकला किंवा कफाचे जे काही ज्वर, ताप वगैरे असतील ते पटापट त्यांना येऊ शकतात. आता इथे मग याचा फायदा काय? तर इथे कफदोष कमी कसा राहील यासाठी प्रयत्न करणं हे लहान मुलांमध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. मग आता हा कफदोष अगदीच कमी करायचा आहे का? नाही, तो त्यांच्या वाढीसाठी सुद्धा आवश्यक आहे. पण जर तो त्याच्या लिमिटपेक्षा जास्त वाढला तर तो आजारही देऊ शकतो. आणि म्हणूनच आपल्याला लहान मुलांमधला जो कफदोष आहे हा संतुलित ठेवणं गरजेचं आहे. मग आता त्याच्यासाठी काय करता येईल? तर बघा, लहान मुलं जनरली त्यांना क्षीराद म्हणलेले, म्हणजे ते दूध जास्त पित असतात किंवा दुधावरती त्यांचं जास्त भर असतो. मग आता या दुधाने कफ निर्माण होण्याची शक्यता असते का? तर हो, असते. मग समजा जर अशा प्रकारे वारंवार जर त्यांना कफदोष होत असेल किंवा कफाचे काही आजार होत असतील तर त्यांच्या दुधामध्ये मग थोडीशी वावडिंग असेल किंवा थोडंसं अर्धा मिरं असेल किंवा थोडी सुंठ असेल, हे उकळून जर आपण त्यांना दूध दिलं तर त्यांना असं कफदोष होण्यापासून आपण त्यांचं संरक्षण करू शकतो. आता बऱ्याचदा असं दिसतं की पालक लहान मुलांच्या मागे लागतात की खा, हे खा, किंवा दुधाचा ग्लास घेऊन त्याच्या पाठीमागे पळणारे पालक आहेत. परंतु इथे जर त्या मुलांमध्ये खाण्याची इच्छा नसेल, त्यांचा अग्नी त्यावेळेस व्यवस्थित नसेल तर मुलं खात नाहीत. मुलं आपल्या शरीराचा ऐकतात आणि खरं तर तेच योग्यसुद्धा असतं. परंतु पालकांच्या आग्रहास्तव जेव्हा मुलांना अधिकचं भरवलं जातं तेव्हा मग त्यांचा अग्नी अजून मंद होतो आणि त्यांचा कफदोष वाढतो. तर ही गोष्टसुद्धा इथे लक्षात घेतली पाहिजे की मुलांच्या कलाने घेतलं पाहिजे. मुलांच्या भुकेच्या प्रमाणात आणि प्रत्येक मुलाची जी भूक असणार आहे ही वेगवेगळी असणार आहे, कारण पुढे जाऊन प्रत्येकाची प्रकृती वेगळी होणार आहे. दिवसाच्या सुरुवातीला सुद्धा कफदोषाचं प्राधान्य असतं असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. मग आता ही दिवसाची सुरुवात नेमकी कधी? तर बघा, 6 ते 10 ही जी सकाळची वेळ आहे, या सकाळच्या 6 ते 10 या वेळेमध्ये सुद्धा आपल्या शरीरामध्ये कफदोष प्रबळ असतो. मग आता तुमचं वय काही असू द्या, इथे जी सकाळची वेळ आहे या सकाळच्या वेळी सगळ्यांच्याच शरीरामध्ये तुलनेनं कफदोष जास्त प्रमाणात असतो. मग आता ह्याचा आपल्याला काय फायदा? तर अनेक लोक सकाळी उठून ज्याला उषपान असं म्हणतात
ते औषधपान अगदी 7ला 8ला सुद्धा करतात आणि ते कसं चुकीचं आहे हे आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. कारण औषधपानाची ती वेळ नाही आहे. औषधपानाची वेळ काय आणि त्याचे फायदे काय, ते कसं करायचं, कधी करायचं, पाणी किती प्यायचं, हे सगळं व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. लागलं तर मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्याची लिंक देतो. पण इथे आत्ताचा जो मुद्दा आहे की अशा कफाच्या काळात जर तुम्ही अतिरिक्त जलपान केलं तर अगदी ते कोमट पाणी असलं तरीसुद्धा ते पाणी तुमच्या शरीरातला जलमहाभूत वाढवू शकतं आणि जलमहाभूत वाढलं तर शरीरामध्ये कफदोष हा वाढू शकतो. शिवाय काही लोकांना सकाळीच अगदी जड असा नाश्ता करण्याची सवय असते. मग पोहे असेल, शिरा असेल, उपमा असेल, इडली असेल, डोसा असेल, अनेक प्रकारचे जे नाश्त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, हे बहुतांश प्रकार हे प्रकृतीतः किंवा जर जेवणाचा याचा विचार केला तर ते पचायला जड आहेत. मग आता पचायला जड असणारे पदार्थ कफाच्या काळात पचतील का? तर निश्चितपणे नाही. कारण कफ आहे हा स्वतः पचणारा नाही आहे. पचवण्यासाठी कोण असतं? पचवण्यासाठी पित्त असतं. कफाला स्वतःला त्याला पचवावं लागतं. त्यामुळे कफाच्या काळात जर तुम्ही अशा प्रकारे जड नाश्ता किंवा जड आहार करत असाल तर निश्चितपणे आपल्याला जो काही आपण आहार घेतोय त्याचा पुढे जाऊन त्रास होणार आहे. मग आता या कफाच्या काळात काय केलं पाहिजे? हा जर कफाचा काळ आहे तर या कफाच्या काळामध्ये व्यायाम केला पाहिजे. जर आपण या कफाच्या काळामध्ये व्यायाम केला, एक्सरसाइज केली तर हा निर्माण झालेला जो कफ आहे हा आपल्या शरीराला उपयोगी भावामध्ये आपण परावर्तित करू शकतो. थोडक्यात आपल्या शारीरिक सामर्थ्य वाढवण्यासाठी किंवा शरीराचं बल वाढवण्यासाठी या कफाचं रूपांतर आपण करून घेऊ शकतो. त्यामुळे सकाळचा जो कफाचा काळ आहे या काळामध्ये व्यायाम जरूर करावा. काय करू नये? तर मग अशी जर सांगितलं की नाश्ता करू नये, विशेषतः जड काही खाऊ नये, खूप पाणी पिऊ नये, तसंच या काळामध्ये झोपून सुद्धा राहू नये. आणि म्हणूनच 6 नंतर तर कोणीही झोपायचं नाही हे याच्यासाठीच सांगितलं जातं की आपल्या शरीरामध्ये जर कफदोष प्राधान्य ह्या काळात होत असेल आणि आपण झोपून राहिलो तर कफाचे आजार होण्याची, आपला अग्निमंद होण्याची आणि अग्निमंद झाल्याने वेगवेगळ्या प्रकारचे आजार, मग डायबिटीज, ब्लड प्रेशर, थायरॉईड जे काही असतील हे सगळे आजार होण्याची शक्यता सकाळी झोपून राहिल्याने आपल्या शरीरामध्ये होऊ शकते. आणि म्हणूनच ह्या कफाच्या काळामध्ये झोपून राहू नये हे नक्की. मग आता हे झालं दिवसाच्या. आता रात्रीच्या सुरुवातीला सुद्धा आपल्या शरीरामध्ये कफदोषाचं प्राधान्य असतं. मग हे कधी असतं? तर ते सुद्धा म्हणजे संध्याकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंतचा हा जो काळ आहे या काळामध्ये सुद्धा आपल्या शरीरामध्ये कफदोषाचंच प्राधान्य असतं. मग आता इथे काय केलं पाहिजे? तर बघा, इथे आपण ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जर तुम्हाला काही कफाचे आजार असतील, समजा एखाद्याला दमा असेल, अस्थमाचा त्रास असेल किंवा वारंवार दम लागत असेल किंवा कफाचा कुठलाही आजार असेल तर तुम्ही शक्यतो रात्री उशिरा जेवणं टाळलं पाहिजे. मग आता 6 ते 10 हा जो पिरियड आहे याचा जर मीन आपण पकडला, मध्य पकडला तर 8 वाजता, तर किमान 8च्या नंतर तुम्ही जेवलं नाही पाहिजे. 8च्या आधीच तुमचं जेवण झालं पाहिजे, जेणेकरून कफापासून तुमचं संरक्षण होईल. मग आता कधी जेवायचं आहे? तर ज्यांना शक्य असेल त्यांनी अगदी 6च्या आधी जेवलं तरी चालेल. ज्यांना अगदीच शक्य नाही त्यांनी 8च्या आत जेवण्याचा प्रयत्न करा. आणि 8 नंतर गरज नसताना उगीचच पाणी पिणं, उगीचच काहीतरी तोंडात टाकणं, खाणं, चहा, कॉफी, आईस्क्रीम असं काही खाणं हे आपल्या शरीरातल्या कफदोषाला अधिक जो काही कफदोष आहे तो वाढलेला आहे त्याला अधिक वाढवतं आणि त्याचे आजारसुद्धा आपल्याला होण्याची शक्यता असते. आणि चौथा मुद्दा तो असा की हा जो कफदोष आहे हा आपल्या पचनाच्या सुद्धा आधीच्या अवस्थेमध्ये असतो. म्हणजे कधी असतो? तर जेवण केल्या सुरुवातीचे जे 1-1.5 तास 2 तास आहेत हे आपल्या शरीरामध्ये कफदोषाचं आधिक्य असतं. हे आपल्याला कसं कळतं? की जेवण केल्यानंतर आपल्याला थोडी सुस्ती येते किंवा आपल्याला थोडंसं पडावंसं वाटतं, झोप आल्यासारखी वाटते. याचं कारणच आहे की आपल्या शरीरामध्ये कफदोष हा वाढीला लागलेला असतो आणि म्हणून आपल्याला ही सगळी लक्षणं जाणवत असतात. या संदर्भाने सुद्धा एक सविस्तर व्हिडिओ आपण केलेला आहे, तो सुद्धा नक्की पहा. परंतु इथे एक गोष्ट सांगेल की अशा वेळी जेव्हा जेवणाच्या सुरुवातीला आपल्या शरीरामध्ये कफदोष वाढलेला आहे तेव्हा आपण कुठलीही गोष्ट वाचन करणं किंवा अभ्यास करणं हे टाळलं पाहिजे. जुन्या शास्त्रांमध्ये सुद्धा असं सांगितलेलं आहे की जेवणानंतर लगेच अभ्यास करू नये, पठण करू नये. याचं कारण तेच आहे, कारण सगळा जो आपला रक्तप्रवाह असतो तो आपल्या पचनाकडे लागलेला असतो. शिवाय पचनातून जो कफदोष निर्माण झालेला असतो त्याने आपल्या बुद्धीवरती सुद्धा काही काळापुरतं का होईना कफाचं किंवा तमाचं आवरण आलेलं असतं. त्यामुळे आपण जे काही वाचणार आहोत, जे काही काम करणार आहोत ते आपल्याला 100% व्यवस्थित करता येणार नाही. आणि म्हणूनच जेवणानंतर लगेच अभ्यास करणं किंवा अगदी लगेच आडवं होणं सुद्धा आणि खूप धावपळ करणं, फिरणं, पळणं, हसणं या गोष्टी टाळल्या पाहिजेत असं शास्त्र सांगतं. मग आता हे झालं कफदोषाविषयी. पित्तदोषाचं काय? तर पित्तदोषाच्या बाबतीत हे सगळं असंच, फक्त इथे मध्ये हा शब्द आलेला आहे. मध्ये म्हणजे कधी? तर आपल्या वयाच्या मध्ये
दिवसाच्या मध्ये, रात्रीच्या मध्ये आणि पचनाच्या मध्ये पित्त असतं. ते कसं तेही बघूयात की वयाच्या मध्ये म्हणजे युवा अवस्थेमध्ये आपल्या शरीरामध्ये पित्त असतं आणि म्हणूनच तरुणांमध्ये थोडंसं ॲग्रेशन किंवा साहस हे जास्त प्रमाणात दिसतं, कारण हा पित्ताचा गुणधर्म आहे. पित्ताची ही उष्णता आहे, त्याच्यामुळे तरुण हा नेहमी उत्साही असतो, नेहमी कुठलेही साहस करायला तयार असतो. आपण म्हणतो ना की एका विशिष्ट वय असतं डेअरिंग वगैरे करण्याचं. हे कशामुळे असतं तर शरीरामध्ये आपल्या त्या युवावस्थेमध्ये पित्तदोषाचं प्राधान्य असतं आणि ही जी डेअरिंग, हा उत्साह, हे जे साहस आहे, हे सगळं आपल्याला त्या काळामध्ये पित्तदोष देत असतं. मग आता याचा आपल्याला काय उपयोग तर बघा, हे पित्त आपल्या चांगल्यासाठी असतं, परंतु ते जेव्हा अधिक प्रमाणात वाढतं तेव्हा मग आपल्याला युवावस्थेमध्ये सगळे पित्ताचे जे काही आजार आहेत ते व्हायला सुरुवात होतात. आणि म्हणूनच लहान मुलांचा जेव्हा युवावस्थेमध्ये प्रवेश होतो तेव्हा त्यांना मग चेहऱ्यावरती ज्याला आपण तारुण्य पिटिका म्हणतो किंवा पिंपल्स म्हणतो ते यायला सुरुवात होते. ही पहिली खूण असते की इथे पित्तदोष आता वाढायला लागलेला आहे. हार्मोनल इम्बॅलन्स हा जो प्रकार आहे हा सगळा पित्तदोषाच्या अधीन असतो आणि म्हणूनच जर तुम्हाला हार्मोनल इम्बॅलन्सचा काही त्रास होत असेल तर तुम्ही हे चेक करा की आपल्या पित्तदोषाचं असंतुलन तर झालेलं नाही आहे ना. समजा याच काळामध्ये तुमचे केस पांढरे व्हायला लागले झपाट्याने किंवा केस गळायला लागले तर निश्चितपणे तारुण्यावस्थेमध्ये असलेले हे जे पित्त आहे हे पित्त अधिक प्रमाणात वाढलेले किंवा अधिक प्रमाणात काम करायला लागलेले किंवा त्याचं असंतुलन झालेलं आहे. याच काळामध्ये पचनाचे काही विकार जाणू शकतात. थोडक्यात काय तर पित्ताच्या जर काही तक्रारी जाणवायला लागल्या तर समजून घ्यायचं की हे पित्त जरा अधिकचं आपल्या शरीरात वाढते आणि ते कमी करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत. आता हे झालं वयाच्या. दिवसाच्या मध्ये सुद्धा पित्त असतं. म्हणजे कधी असतं तर सर्वसाधारणपणे सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत हा जो काळ आहे हा आपल्या शरीरामध्ये पित्तदोषाचा प्राधान्याचा काळ आहे. मग याचा आपण उपयोग कसा करून घेऊ शकतो तर 10 ते 2 याचा जर मध्य आपण बघितला तर 12 वाजता असं सर्वसाधारण म्हणू शकतो. थोडक्यात सूर्य डोक्यावर आल्यानंतर आपल्या शरीरामध्ये सुद्धा पित्तदोष अधिक वाढलेला असतो. मग काय करायचं ह्या काळामध्ये तर या काळामध्ये किंवा या काळाच्या थोडंसं आधी 11 ते 12 या दरम्यान आपण आपलं जे दुपारचं जेवण आहे हे करून घ्यायचे. ते दुपारचं जेवण अगदी 2 नंतर करू, 2:30 वाजता करू असं न करता ते जर आपण 11 ते 12च्या दरम्यान केलं तर निश्चितपणे पित्ताच्या काळात आहार शरीरात जाईल आणि आहार शरीरात गेल्यानंतर ते जे पित्त इकडे तिकडे जाऊन काही आजार निर्माण करणार आहे त्याच्याऐवजी त्या पित्ताला एखादं काम दिल्यासारखं त्याचं ते पचन करील. म्हणजे पचनही व्यवस्थित होईल आणि त्या पित्तामुळे होणारे इतर जे काही त्रास आहेत ते सुद्धा आपल्याला होणार नाहीत असं शास्त्र सांगतं. आणि दिसतंही व्यवहारात. बघा समजा भुकेची वेळ टळून गेली म्हणजे भूक लागून गेली तर होतं काय तर आपलं डोकं दुखायला लागतं. कधी कधी बऱ्याच वेळेला जर जास्त पित्त असेल किंवा पित्त प्रकृतीच असेल एखाद्याची तर भूक सहन होत नाही आणि मग हातपाय थरथर कापतात किंवा चिडचिड व्हायला लागते, डोकं दुखतं, डोळ्यांची आग व्हायला लागते. ही जी काही सगळी लक्षणं आहेत ही काय दर्शवतात की त्या पित्ताला अन्न न मिळाल्याने त्याला तिथे काही काम नाही आहे आणि त्याच्यामुळे ते आता आपल्या सगळ्या शरीरात पसरतं आहे आणि त्याचे मग आपण म्हणतो की त्याची शुगर कमी झाली असेल किंवा तो हायपो झाला असं आपण जे म्हणतो. हे सगळं काय तर आपल्या शरीरामध्ये त्यावेळेस जे वाढलेलं पित्त आहे त्याला योग्य व्यवस्थित काम न मिळाल्यामुळे त्याने आता आपली लक्षणं दाखवायला सुरुवात केली. हे झालं दिवसाच्या बाबतीत. मग रात्रीच्या बाबतीत काय रात्रीच्या बाबतीत ही वेळ कधी आहे तर रात्रीसुद्धा 10 ते 2 हीच पित्ताची वेळ आहे. मग तिथेसुद्धा मग डॉक्टर 12 वाजता रात्री 12 वाजता जेवण केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे. का बरं मग तिथे तर पित्त असतं मग का नाही तिथे जेवण करायचं. याचं कारण असं आहे की रात्रीच्या वेळेस आपल्या शरीरातली जी काही स्त्रोतसं असतात ती बंद असतात आणि म्हणून आपण तिथे जेवण नाही करायचे. मग तिथे काय करायचे मग पित्ताला जसं जेवण दिल्यानंतर ते शांत होतं तसंच पित्ताची चिकित्सा म्हणून निद्रा म्हणजे झोप घेणं हे सुद्धा सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच ह्या पित्ताच्या काळात जर तुम्ही व्यवस्थित झोपलेला असाल तर हे पित्त मग काय करेल तर हे पित्त जे सूक्ष्म पचन उरलेलं आहे म्हणजे स्थूल पचनासाठी जसं पित्त लागतं तसंच ते सूक्ष्म पचनासाठी पण लागतं. ही काय भानगड आहे तर थोडक्यात सांगतो की स्थूल पचन म्हणजे आपला जो काही आहार आहे त्याचा आहार रसामध्ये रूपांतर करणं हे झालं स्थूल पचन. म्हणजे मल भाग वेगळा करणं आणि त्यातला सार भाग घेणं हे झालं स्थूल पचन. सूक्ष्म पचन काय भानगड आहे तर सूक्ष्म पचन म्हणजे आपला जो आहार रस आता बनलेला आहे जो आपल्याला मिळालेला आहे त्याचं आपल्या रसधातूमध्ये, रक्तामध्ये, मांसामध्ये, मेदामध्ये, अस्थिमध्ये, मज्जेमध्ये आणि शुक्रधातूमध्ये थोडक्यात आपल्या सगळ्या शरीर घटकांमध्ये हे जे रूपांतर आहे हे कोण करतं. तुम्ही खाल्लेला वरण भात, तुम्ही खाल्लेली चपाती भाजी याचं रूपांतर याचं जे रूपांतर आहे हे याचीच हाडं बनणार आहेत, याचेच केस बनणार आहेत, याचीच त्वचा बनणार आहे. हे सगळं अतिशय सूक्ष्म रूपांतर कोण करतं तर याच्या पाठीमागे असलेली शक्ती ती म्हणजे अग्नी आणि किंवा पित्त.
मग आता हे सूक्ष्मपचन करण्यासाठी शरीराला वेळ नको द्यायला का? तर हा जो वेळ आहे हा 10 ते 2 या काळात आपलं पचन सगळ्यात चांगलं होत असतं आणि म्हणून आपण झोपलं पाहिजे. आपल्या बाकीच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत या थांबवल्या पाहिजेत. मग याच्यावरून आपल्याला हे तर निश्चित कळतं की रात्री झोपण्याची जी आपली वेळ आहे ही 10च्या आधीच आपण झोपी गेलं पाहिजे. 10ला आपण गाढ झोपेत असलो पाहिजे. अशा पद्धतीने आपलं जर रुटीन असेल तर आपल्याला हे पित्ताचे किंवा पचनाच्या संदर्भातले कोणतेही आजार होणार नाहीत. आणि पूर्वी लोक तशा पद्धतीने जेवत होते, लवकर जेवत होते, लवकर झोपत होते आणि म्हणूनच मग आता सध्या ब्लड प्रेशरचे आजार वाढलेले आहेत की ब्लड प्रेशर खूप लोकांना असतो किंवा थायरॉईडच्या विकृती वाढत चाललेल्या आहे, डायबिटीजच्या विकृती वाढत चालल्या आहेत. हे काय? कारण आपलं हे बदललेलं रुटीन, आपलं जेवणाची जी वेळ आहे ती हळूहळू आपण रात्रीकडे करायला लागलेलो आहे आणि त्यामुळे आपली झोपण्याचं गणितसुद्धा सगळं बिनसलेलं आहे. त्याच्यात मोबाईल, टी व्ही, स्क्रीन ह्या गोष्टी सगळ्या आलेल्या आहेत. आणि म्हणूनच जर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींपासून सुटकारा पाहिजे असेल तर निश्चितपणे रुटीनवर फोकस करा. आपल्या पित्ताच्या काळामध्ये, रात्रीचा जो पित्ताचा काळ आहे त्या काळात तुम्ही झोपलेलंच असलं पाहिजे. असं जर एक दंडक केला तर निश्चितपणे आपलं पित्त हे कंट्रोलमध्ये राहील. पुढे पचनाच्या मध्ये पित्त असतं. पचनाच्या मध्ये म्हणजे काय? एकदा जेवण केलं आहे तर आपण मागे बघितलं की प्राथमिक अवस्था ही थोडीशी कफाची असते, झोप वगैरे येते, पण तो 1-1.5 तास टाळला की मग झोप येत नाही. का? कारण आता कफ तिथे कमी झालेला असतो आणि पित्ताने कंट्रोल घेतलेला असतो. त्यामुळे पचनाच्या मध्ये पित्त असतं. इथे काय होतं? इथे आपल्याला थोडीशी तहान लागते. मग आता असं आयुर्वेदाने सांगितलेलं की जेवणानंतर लगेच भरपूर पाणी पिऊ नये. परंतु जर तुम्हाला जेवणानंतर 2 तासाने, 2.5 तासाने जरा तहान लागली तर निश्चितपणे तुम्ही पाणी पिऊ शकता. कारण ही पित्ताची अवस्था असते. इथे पित्त शमनासाठी थोड्याशा पाण्याची आवश्यकता आपल्याला असते. आणि आता तिसरा दोष तो म्हणजे वातदोष. आता वातदोषाचे अनेक आजार आपण समाजामध्ये बघतो. तर ह्या वातदोषाच्या संदर्भाने सुद्धा काही महत्त्वाच्या गोष्टी इथे आपण पाहणार आहोत. ती अशी की बघा, वयाच्या, दिवसाच्या, रात्रीच्या आणि पचनाच्या शेवटी वात असतो. म्हणजे आता एक एक करून आपण बघूयात. वयाच्या शेवटी वात असतो म्हणजे कसं? तर बाल्यावस्था झाली, युवावस्था झाली आणि आता शेवटची जी अवस्था आहे ती म्हणजे वृद्धावस्था. आता ह्या वृद्धावस्थेमध्ये आपल्या शरीरामध्ये निसर्गतःच, नैसर्गिक योजनाच तशी आहे की शरीरामध्ये वात वाढतो. ते आपल्याला कसं दिसतं की वृद्धांमध्ये आपण बघतो की सांध्यांचे विकार वाढलेले दिसतात, गुडघे दुखत आहेत किंवा मणक्याचे काही आजार आहेत किंवा त्वचा जी लहान मुलाच्या त्वचेवरती जे तेज आहे किंवा त्याच्या त्वचा जशी आहे तशा पद्धतीची वृद्धांची त्वचा असते का? तर तिथे सुरकुत्या येणं, केस गळणं, दात पडायला हळूहळू सुरुवात होणं, ह्या ज्या सगळ्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या वाताच्या कंट्रोलमधल्या गोष्टी आहेत. जसं जसं वय वाढत जातं तसं वयाच्या शेवटच्या अवस्थेमध्ये आपल्या शरीरामध्ये वातदोषाचं प्राधान्य असतं. ज्येष्ठ नागरिकांची प्रथम तक्रार हीच असते, एक तर गुडघे दुखतात आणि दुसरी गोष्ट पोट साफ होत नाही. काय करायचं? तर बघा, इथे मी असं सांगेल की शरीरामध्ये वाढलेला वातदोष जर त्या वयोअवस्थेमध्ये म्हणजे एकदा आपण 50 किंवा 60 पार केली की त्या अवस्थेमध्ये जर आपण शरीरामध्ये वाढलेला वातदोष कंट्रोलमध्ये ठेवला, त्याला व्यवस्थित बॅलन्स केलं तर निश्चितपणे आपल्या शरीराला वृद्धावस्थेमध्ये जे काही त्रास होत आहेत, मग झोप लागत नाही अनिद्राचे, पोट साफ होत नाही, गुडघेच दुखत आहेत, सांधेच दुखत आहेत, ह्या सगळ्या वाताच्याच तक्रारी आहेत. आणि या सगळ्या वाताच्या तक्रारी कमी करायच्या असतील तर त्या निसर्गतःच वात वाढणारच आहे. मग काय करता येईल? तर वाताचा सगळ्यात मोठा शत्रू कोण? तर स्नेहन, म्हणजे काय? तेल लावणं अंगाला. तर ह्या म्हणजे खरं तर अंगाला तेल लावणं हे अगदी बाल्यावस्थेपासून झालं पाहिजे, परंतु जसं जसं आपलं वय वाढत जाईल तसं तसं आपल्या शरीराला बाहेरून तेल लावण्याची अत्याधिक जास्त गरज आहे. त्यामुळे आपलं शरीर स्निग्ध ठेवण्यासाठी जे काही उपाय करता येतील, इथे मी उपाय सविस्तर सांगणार नाही आहे कारण आधीच्या काही व्हिडिओजमध्ये आपण ते बघितलेले नाही, पुढेही पाहणार आहोत. परंतु इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला वात कंट्रोल करायचं आहे. वयाच्या ह्या शेवटच्या तिसऱ्या अवस्थेमध्ये आपल्याला वात कंट्रोल करायचा आहे. पुढे असं म्हटलेलं आहे की दिवसाच्या शेवटी सुद्धा आपल्या शरीरामध्ये वात असतो. म्हणजे आपल्या म्हणजे कोणाच्या? तर सगळ्यांच्या. इथे आता वय नाही, इथे अगदी लहान मुलगा असेल किंवा एखादा तरुण असेल किंवा वृद्ध असेल, त्यांच्यामध्ये सगळ्यांमध्येच आपल्या दिवसाच्या शेवटी वात वाढायला लागतो. म्हणजे कधी? तर सर्वसाधारणपणे दुपारी 2 नंतर ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हा जो काळ आहे हा आपल्या शरीरामध्ये वात वाढीचा काळ आहे. आणि याचा पीक किंवा याचा मध्य कधी येतं? साधारणपणे 4 वाजता. आणि म्हणूनच बघा, जनरली असं होतं की 4 नंतर वाताचे जे काही त्रास आहेत ते जास्त वाढीला लागतात किंवा जनरली लोक म्हणतात की 4 वाजल्यानंतर डॉक्टर किंवा संध्याकाळी आमचं ना थोडंसं पोट फुगतं किंवा अपचन झाल्यासारखं वाटतं किंवा थोडंसं गरगरल्यासारखं वाटतं किंवा अनेक गृहिणी असं सांगतात की डॉक्टर दुपारी पर्यंत एनर्जी असते, व्यवस्थित असते, परंतु एकदा 2 वाजले किंवा एकदा 4 वाजायच्या पुढे काटा गेला
की मग एनर्जीच राहत नाही, काही करण्याची क्षमताच राहत नाही, अगदी थकून गेल्यासारखं होतं, गळून गेल्यासारखं होतं. हे असं का होतं आहे? तर जर हे असं होत असेल तर निश्चितपणे तुम्हाला हा सगळा त्रास वाताच्या काळामध्ये होतो आहे. आणि जर वाताच्या काळामध्ये हा त्रास होत असेल तर आपल्या शरीरामध्ये वात वाढतो आहे, हे निश्चित आहे. मग आता अनेक लोक मला विचारतात की संध्याकाळी जिम केली तर काय होईल? खरं तर काही नाही होणार, चालेल, परंतु तुम्ही वाताच्या काळात जिम करताय ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे जर तुम्हाला वाताचा त्रास असेल तर किमान आपण संध्याकाळी जिम करू नये, आपण सकाळी कफाच्या काळात जिम करावी हे नक्की, किंवा व्यायाम करावा हे नक्की. मग या काळामध्ये काय करायचं तर संध्याकाळी म्हणूनच, कारण हा जो वाढलेला वात आहे संध्याकाळचा, हा वात आपल्या मनाला सुद्धा चंचल करू शकतो, कारण वात स्वतः चंचल आहे. आणि म्हणून संध्याकाळी दिवा लावणं, एखादं स्तोत्र मंत्र म्हणणं, जप करणं किंवा मेडिटेशन करणं हे आपल्या संस्कृतीने पूर्वापार सांगितलेले, जेणेकरून हा वात दोष कंट्रोलमध्ये राहील. आता यानंतर रात्रीच्या शेवटच्या भागामध्ये सुद्धा वात असतो असं सांगितलेलं आहे, किंवा वातदोषाचं प्राधान्य असतं. ते म्हणजे कधी तर तिथे सुद्धा रात्रीचा जो शेवट आहे, म्हणजे पहाटे 2 नंतर किंवा रात्री 2 नंतर ते सकाळी 6 वाजेपर्यंत हा जो काळ आहे, या काळामध्ये आपल्या शरीरामध्ये वातदोषाचं प्राधान्य असतं. मग आता इथे या वातदोषाचं काय करायचं तर बघा, जनरली आपल्याकडे जे सांगितलेलं आहे की आपण जर ब्राह्ममुहूर्तावर उठलो तर अधिक चांगलं असतं. मग हा ब्राह्ममुहूर्त कधी आहे तर हा ब्राह्ममुहूर्त सर्वसाधारणपणे, तो खरं तर सूर्योदयाच्या वेळेवर अवलंबून असतो, पण सर्वसाधारणपणे 3:30 ते 4:30 या वेळेतला जो काळ आहे हा ब्राह्ममुहूर्ताचा काळ आहे. तर या ब्राह्ममुहूर्तावर उठायला सांगितलेले, म्हणजे कधी, म्हणजे तुम्हाला वाताच्याच काळात उठायला सांगितलेले. आपल्या शरीरामध्ये दिवसभर आणि रात्रीतून जे काही पचन झालेलं आहे, आणि आता पचन झाल्यानंतर ऑब्व्हियसली त्यातून काही मलभागसुद्धा निर्माण होणार आहे, आणि हा मलभाग बाहेर टाकण्यासाठी एका शक्तीची, एका प्रेरकत्वाची गरज भासणार आहे. आणि ही प्रेरक शक्ती म्हणजे वात आहे. आणि म्हणूनच मलमूत्र उत्सर्जनासाठी सोयीचं जावं किंवा ते व्यवस्थित व्हावं यासाठी म्हणून आपल्या शरीरामध्ये ह्या काळात वात वाढत असतो. आणि त्या काळात जर आपण उठलो तर निश्चितपणे मलमूत्र उत्सर्जनाचं जे काही नैसर्गिक वेग आहेत ते व्यवस्थित होतात आणि शरीरामध्ये मलभाग शिल्लक राहत नाही. आता जर तुम्ही उशिरा उठत असाल तर मग निश्चितपणे कफाच्या काळात आपण मलमूत्र विसर्जन करतोय, तिथे आपल्याला वाताची साथ मिळत नाही आहे. मग वाताची साथ, वाताचं प्रेरक शक्ती मिळत नसेल तर काय करावं लागेल? स्वतः प्रयत्न करावे लागतील. स्वतः प्रयत्न करावे लागतील म्हणजे काय? म्हणजे मग सकाळी कॉन्स्टिपेशन होणं आणि स्वतः प्रयत्न करणं, म्हणजे कुंथणं हा जो प्रकार आहे हा सगळा तिथे वात उपस्थित नसल्याचं लक्षण आहे. किंवा मग दुसरा एक प्रकार की ते पचनच व्यवस्थित नाही झालेलं, तुम्ही रात्रीच उशिरा झोपलेला आहात, त्यामुळे पचनच व्यवस्थित नाही झालेलं, मलभागच व्यवस्थित नाही आलेला, म्हणून तसं होण्याची शक्यता आहे. मग डॉक्टर सगळ्यांनीच आता ब्राह्ममुहूर्तावर उठावं का? नक्कीच उठावं, का नाही, परंतु त्याच्यासाठी सुद्धा रात्री लवकर झोपणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही रात्री 12 वाजता झोपताय आणि मग सकाळी अगदी 3:30-4ला उठला तर झोप व्यवस्थित होणार नाही, पचन व्यवस्थित होणार नाही आणि मग काहीच गोष्टी साध्य होणार नाहीत. त्यामुळे ज्यांना कोणाला आयडियल दिनचर्या, अनेक लोक विचारतात की डॉक्टर आयुर्वेदानुसार आदर्श दिनचर्या कशी असावी ते आम्हाला सांगा. सांगायला काय नाही, ही सगळी आदर्श दिनचर्या आहे की रात्री खूप जागत बसू नये, लवकर झोपावं आणि मग सकाळी ब्राह्ममुहूर्तावर उठावं. काही कारणाने हे शक्य होत नसेल तर मात्र ब्राह्ममुहूर्ताचा अट्टहास करू नये. याचं कारण असं आहे की अन्नपचनासाठी झोपसुद्धा अत्यंत गरजेची असते. पुढचा मुद्दा आहे की पचनाच्या शेवटी सुद्धा वात वाढलेला असतो. पचनाच्या शेवटी म्हणजे काय की जेवल्यानंतर म्हणजे पचन सुरू झालं तर पचनाच्या आधी कफ वाढला, थोडी सुस्ती आली, मध्ये पित्त वाढलं, थोडी तहान लागली आणि आता तिसरी जी अवस्था आहे की पचनाच्या शेवटी तिथे आपल्याला वात वाढला. हे कसं जाणवतं? तर हे जाणवतं असं की हा जो वात असतो हा काय करतो? हा वात अग्निसंधुक्षण करतो. म्हणजे काय करतो? जसं चुलीमध्ये फक्त निखारा आहे, त्याच्यावरती राख बसलेली आहे, आता फुंकणीने आपण तिथे वात म्हणजे वायू सोडला, फुंकलं तिथे तर अग्नी प्रज्वलित होतो. तसंच तिथे अग्नी प्रज्वलित करण्याचं, पुन्हा अग्नी प्रज्वलित करण्याचं काम हा वात करत असतो. थोडक्यात पचनाच्या शेवटी वात कशासाठी आहे की पुन्हा अग्नी प्रज्वलित करण्यासाठी आहे. मग इथे आपल्याला काय लक्षण जाणवतं? तर इथे आपल्याला पुन्हा भूक लागल्याची जाणीव होते किंवा आता थोडंसं काहीतरी खाल्लं पाहिजे ही जाणीव तिथे होत असते. हे सगळं, हे जे काही शास्त्र आहे, हे जी काही वात पित्त कफाच्या ज्या वेळा आहेत ह्या खरं तर खूप स्थूल मानाने किंवा स्थूल पद्धतीने इथे मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. याहीपेक्षा खोलात जाऊन, याहीपेक्षा सूक्ष्म याचा अभ्यास किंवा याचा विचार होऊ शकतो. तर परंतु
इथे केवळ काही ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या समजावून सांगण्याचा, एक सोपं करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा. याबद्दल काही शंका असतील, प्रश्न असतील तर त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका. बाकी व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा, शेअर जरूर करा आणि हो चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केलेला तर चटकन पटकन करून टाका. कारण आरोग्यविषयक, आयुर्वेदविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा भेटत राहणारच आहोत. खूप खूप धन्यवाद.